सोडतीच्या माध्यमातून सर्वसामान्यांचे घराचं स्वप्न पूर्ण करणाऱ्या महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणालाच लॉटरी लागली आहे। गेल्या 6 महिन्यात म्हाडाच्या मुंबई मंडळाला घरांच्या विक्रीतून तब्बल 1391 कोटी रुपयांचा महसूल म्हाडाच्या तिजोरीत जमा झालाय। उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिरामध्ये फुलांची होळी खेळली गेली। यावेळेस ही प्रसिद्ध असल्यामुळे अनेक ठिकाणाहून या ठिकाणी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते। केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केल्यापासून राज्यात 1,84,841 नवीन मतदारांची नोंदणी झाली आहे, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी एस चोकलिंगम यांनी दिली आहे। राज्यात सर्वत्र होळी उत्सवाची धामधूम सुरू आहे। धुळ्यात देखील सर्व राजकीय पक्षांच्या वतीने होळी साजरी केली गेली। धुळ्यातील पीजी फाउंडेशनच्या वतीने शहरातील भगवा चौकात सर्वपक्षीय राजकीय होळीचं आयोजन केलं होतं। या सर्वपक्षीय रंगोत्सवात सर्वच राजकीय पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। होळी धुळवडीच्या सणात उत्साहानं रंग उधळताना समाजाचे आपण काहीतरी देणं लागतो या भावनेनं ठाण्यातील किरण नाकती यांच्या अभिनय कट्टा आणि दिव्यांग कला केंद्र यांच्या वतीनं होळीच्या पूर्वसंध्येला अनोखी धुळवड साजरी केली गेली आहे। होळीच्या निमित्तानं जळगावमधील सातपुडा पर्वतरांगांमध्ये भोंगऱ्या बाजाराचं आयोजन पारंपरिक वेशभूषा परिधान करत केलं गेलं। होळीनिमित्त आदिवासी बांधवांनी आदिवासी नृत्य यावेळेस सादर केलंय। सर्वत्र विखुरलेले आदिवासी या बाजाराच्या निमित्तानं गावाकडे एकत्र येत असतात। दिल्ली मेट्रोमधील एक रील्स मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय। पोलिसांनी कारवाईचा इशारा दिल्यानंतर देखील तरुण तरुणी मेट्रोत रील्स बनवत आहेत। 2 मुलींनी होळीच्या पार्श्वभूमीवर रंग लावून आक्षेपार्ह वर्तन केल्याची घटना घडली आहे। हा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय। व्हिडिओ दिल्ली मेट्रोचा असल्याचा दावा ट्विटरकडून केला जातोय। नागपूरमध्ये विदर्भ चेंबर्स ऑफ कॉमर्सच्या वतीनं रंगाचा सण होळीनिमित्त साजरा केला गेला। होळी मिलन सेलिब्रेशनचं आयोजन केलं जाते। रविवारी नागपूरमधील प्रेस क्लब येथे या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे। तसंच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची प्रमुख उपस्थिती या कार्यक्रमात असणार आहे। राजस्थानचे क्रीडा मंत्री राजवर्धन राठोड यांनी राजस्थान रॉयल्सच्या अधिकाऱ्यांसह मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांची भेट घेतली आणि त्यांना IPL 2024 साठी गोल्डन पास प्रदान केलाय। जयपूरमध्ये काही IPL सामने होणार आहेत, त्या पार्श्वभूमीवर हे पास त्यांना दिले गेले। अजिंठा मार्गावरील राजस्थानी ढाब्याजवळ छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने जाणाऱ्या अवैधरित्या गुटखा आणि अंमली पदार्थ वाहतूक करणाऱ्या वाहनावर छत्रपती संभाजीनगर पोलीस विशेष पथकानं कारवाई केली आहे। महाविकास आघाडीकडून कोल्हापूर लोकसभा मतदारसंघासाठी शाहू महाराज यांची उमेदवारी जाहीर झाली आहे। ते आता काँग्रेसच्या चिन्हावर लोकसभा निवडणूक लढवणार आहेत। यातच प्रकाश आंबेडकरांनी शाहू महाराजांना पाठिंबा जाहीर केला। मरीन ड्राईव्ह किलाचंद मार्ग येथे गाडीचा अपघात झाला। गाडी थेट डिवायडरवर चढली। वाहतूक पोलीस घटनास्थळी पोहोचले। अपघाताचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे। अमरावती जिल्ह्यातील धामणगाव तालुक्यातील जळगाव आर्वी येथील पारधी समाजाच्या लोकांनी मतदानावर बहिष्कार टाकलाय। गावाबाहेर असलेल्या एका विद्युत खांबावर बॅनर लावून त्यांनी मतदानावर बहिष्कार टाकल्याचं जाहीर केलंय। मुंबई पोलिसांच्या वर्सोवा पोलीस ठाण्याच्या गुन्हे शाखेच्या पोलीस पथकानं दरोड्याच्या तयारीत असलेल्या 4 आरोपींना घातक शस्त्रांसह अटक केली आहे। तसंच एक आरोपी पसार झाला आहे। अटक केलेल्या 4 आरोपींपैकी 2 आरोपींनी त्यांच्या विरोधात मोक्का अंतर्गत गुन्हा सुद्धा दाखल केला।
खानापूर तालुक्यातील बेकवाड आणि नंदगड परिसरातील शेतवाडीत हत्तीचा मुक्त संचार सुरू आहे। त्यामुळे शेतकरी आणि जनतेमध्ये भीतीचं वातावरण आहे। खानापूर तालुक्यातील वन खात्याचे अधिकारी हत्तीला पुन्हा जंगलात पाठवण्यासाठी सज्ज झाले। शिर्डीतील खासगी पार्किंग येथे गुरुवारी भर दिवसा गोळीबार झाल्याची घटना घडली आहे। या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्वतः घटनास्थळी भेट देऊन तत्काळ आरोपींना गजाआड करण्याचे आदेश दिले। होळीच्या सणानिमित्त शहरातील बाजारपेठ होळीच्या रंगांनी सजली आहे। शहरातील बाजारपेठेत होळीचं साहित्य, रंग आणि साखरेपासून बनवलेल्या गाठी या गोंदिया या ठिकाणी दिसत आहेत। तसंच यावर्षी होळीनिमित्त होळीच्या टी शर्ट देखील बाजारात मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी आले आहेत।